डॉक्टर डी.वाय. पाटील RAIT कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या रॅगिंग प्रकरणी आज दोन्ही दोषी विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली गेली। या कारवाईबरोबरच कॉलेज व्यवस्थापनानं दोषी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी एक समितीही गठीत केली आहे। दरम्यान या प्रकरणी आज शिवसेना आणि मनसेनं कॉलेजवर मोर्चा काढून कॉलेज प्रशासनावरही कारवाईची मागणी केली आहे। नेरूळमधील रामराव आदी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सेकंड इयरला शिकणाऱ्या नितीन पाडळकर या विद्यार्थ्याने कॉलेजमधील 2 विद्यार्थ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली होती। मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कॉलेजमधील प्रदीप पाईकराव आणि गौरव मडवी या विद्यार्थ्यांची नावं लिहिली आहेत। त्यांना आत्महत्येस जबाबदार धरत कॉलेजने आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। आजपासूनच त्या दोन्ही विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे। शिवाय चौकशीची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून त्यातील अधिक माहितीसाठी त्याचे सुसाईड नोटसुद्धा मागवण्यात आलेली आहे। दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज RAIT कॉलेजवर मोर्चा काढून या प्रकरणासाठी कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरलं आणि कॉलेज प्रशासनावरही कारवाईची मागणी केली। 10 लाख रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे नुकसान भरपाई त्या परिवाराला, कारण की त्यांचा होतकरू मुलगा त्यांनी गमावलेला आहे। त्याचबरोबरनी आम्ही इथे सुद्धा बजावून सांगितलं आहे की तुम्ही जर कडक कारवाई नाही केली तर युवा सेना स्वतःच्या आपल्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने पूर्ण सर्व कॉलेजमध्ये अशा जी रॅगिंग करणारे जी काही नोटरेस मुलं त्यांच्या विरोधात आम्ही कारवाईचा बडगा उगारणार आहोत। कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नेरूळ पोलिसांकडे दिला असून नेरूळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। कॅमेरामन नितीन बोढारे आणि मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट साम TV, नवी मुंबई।